आणि हा चिंबोरे 2-2 चिंबोरे 3-3 चिंबोरे एका गाड्यात बघा 3-3 चिंबोरे आलेले आपल्याला. हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा आपण आलोय आपल्या बोटीमध्ये. तर चिंबोऱ्या पकडायला आज नवीन दिवशी. कालच आपली एकादशी झाली. तर मी पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे क्रॅब लवर. तर आज आपण नेहमी 3 मेंबर असतो, पप्पू, मी आणि आकाश. तर आज आम्ही 4 मेंबर आलोय. हा आमचा 4था मेंबर आहे. एकदम त्याला अजिबात भीती नाही खाटामध्ये जाण्याची. तर आज आपण त्याला घेऊन आलोय गाड्या उचलायला. स्पेशली आम्हाला जास्त उचलायला जमत नाही म्हणून तर आम्ही यावेळी गाड्यांना मुशांचे घास लावलेत. मुशी मासा असतो ना त्याचे घास लावले. तर आता आपण हे बघा गाडी टाकायला सुरुवात केली. पाणी पण आता झालंय. या साईडने आपण आपली बोट घेतली आणि आता आपली बोट चालली आहे पुलाच्या दिशेने इकडनं. तर या बरोबर नदीच्या किनाऱ्याला आपण गाड्या टाकतोय प्रॉपर मध्ये. पप्पू आपला नेहमी सारखं गाड्या टाकणार आहे. आणि हा नवीन मेंबर आपला, त्याचं नाव आहे आदित्य सालावकर. नवीन मेंबर आलाय. तर आपला आकाश पाटील होळी चालक. आणि आपण पुन्हा एकदा त्याच लोकेशनला आलोय. 2 दिवसापूर्वीच एकादशी झाली. तर आज आपण, आकाश बोलला आज पण भरपूर चिंबोऱ्या येतील. लास्ट टाइम आम्ही इथे आलो होतो अमावस्येच्या रात्री. तर आम्हाला भरपूर चिंबोऱ्या भेटल्या होत्या. आज चंद्राच्या प्रकाशात आम्ही चिंबोऱ्यांना आलोय. तर आज पण आकाश बोलला आपल्याला भरपूर चिंबोऱ्या भेटतील म्हणून. तर गाड्या आपण 32-33 गाड्या आणल्यात. लास्ट टाइम आपल्याकडे 25-26 गाड्या होत्या. तर हे बघा पाणी यायला लागलं खाटाचं. तुम्हाला दिसेल, थांबा. हे बघा पाणी या साईडला चाललंय. आम्ही पाण्याच्या उलट्या दिशेने चाललोय. त्या साईडने पाणी भरायला सुरुवात झाली तिकडे. तर आपले आता 2-3 गाड्या टाकून झालेत. आणि अगोदर आम्ही सुक्यावरूनच गाड्या टाकले. हे बघा एकदम भन्नाट लोकेशन मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. मॅनग्रोव्ज हे काटेरी झुडपं आहेत. ह्याच्यामध्ये घासलो म्हणजे आमची होडी पुन्हा एकदा अटकलेली आहे. तर पाय देऊन आम्हाला ते आता पायाच्या सहाय्याने बहुतेक इथं खड्ड्यात अडकले होतो आम्ही. ओके, तर आपल्या गाडीला गिअर भेटला आता. हे बघा अजून एकदा अडकलेली आहे. बघा समोर आपल्याला सरफेस दिसतंय नदीतला. तर ही नदी म्हणजे खाऱ्या पाण्याची नदी आहे. आपण बोलतो आपण खाडीत आलोय आज. तर हे मॅनग्रोव्ज आहोत. ते बघा मोठे मोठे टिवरा आहेत. इंग्लिशमध्ये याला मॅनग्रोव्ज बोलतात. तर आज मी पण खास मुंबईवरून आलोय चिंबोऱ्या पकडायला. पहिले मला समजलं होतं की आम्ही उजेडामध्ये गाड्या टाकायला जाऊ, पण पाणी बहुतेक लेट आलं. कालच्या टायमात पाणी नाही आलं. हे बघा तर आज आम्ही एका लकी चांपला आमच्या सोबत आणलंय. हे भावा हाय कर सगळ्यांना. भाऊ आपला एकदम पट्टीचा खेळाडू आहे आज गाडी पकडण्याच्या बाबतीत. एकदम नदी आपली किनाऱ्याने चालू आहे. सगळीकडेच पाणी नाही आलंय. बघा वरती अजून सुकच आहे. नंतर हे सर इथून एक रस्ता आहे आपल्या आदित्यच्या घरी जायला. तर आता हळूहळू आपण समोर एकदम तुम्हाला लाईट दिसते. तिकडे आपला ब्रिज आहे, त्याच्यावरून गाडी जाते. ते बघा गाडी पण आहे तिकडे. तर तो मोठा ब्रिज आहे, त्याच्यावरून गाड्या चालल्यात. आणि या साईडला लाईटिंग आहे ना, ते लास्ट टाइम आम्ही आलो होतो तिकडे. बघा एक बगला उडाला इथं. तर त्या दिशेला चाललोय, लोटणीच्या दिशेला आपल्या गावाकडे. लास्ट टाइम आम्हाला मोठे मोठे खेकडे इथेच भेटले होते. तर आता पुन्हा इकडे खेकडे भेटण्याची अपेक्षा ठेवून आपण चाललोय. त्या लाईनला टाकतोय पप्पू आता. या साईडला आम्ही सकाळच्या, आज तुम्ही व्हिडिओ बघितलाय सकाळची, त्या साईडला गेलो होतो गाड्या टाकायला. तर हे बघा मस्तपैकी चंद्र निघालेला आहे. आणि हा आपला जिओचा टावर आहे. दोन्ही साईडला झाड आहेत. एकदम भन्नाट लोकेशन मध्ये आपण आता आलोय. समोर आपल्या गावचं पूल आहे, म्हणजे गावात जाणाऱ्या गाड्या दिसत असतील तुम्हाला. या ठिकाणी आम्ही असे गाड्या टाकतोय. बघा पाणी अजून आले नाही, गाडी पण तुम्हाला दिसतील पाण्यात. बघा नंतर इथे पाणी भरपूर भरलेलं असेल आम्ही रिटर्न जाऊ तेव्हा. तर इथे आजूबाजूला एकदम मोठी मोठी झाडं आहेत. ॲक्च्युली खाऱ्या पाण्यामध्ये उगवणारी झाडे आहेत. आणि इकडे माड पण आहेत. लोकेशनला आम्ही आज गाडी टाकायला पुन्हा इथेच आलोय. तर या लोटणीपर्यंतच्या एंडिंगला जाऊन पुन्हा आम्ही रिटर्न करणार आहोत गाड्या टाकून. अजून एक मागे आम्ही इथे होडी लावली होती, इथे गाडा टाकला. इकडे रस्ता जातोय बघा.
त्या साईडला. आपण आपल्या गावाच्या उघडीवर म्हणजे लोटणीवर येऊन पोहोचलोय. हे बघा इकडे तुम्हाला दगड दिसत आहेत का बघा. हे बघा दगड आहे तिकडे त्या साईडला गाडा टाकला पप्पूनी. आता इकडनं आपल्याला हे बघा हे बघा हे बघा हे बघा चिखलाच्या पोटल्या पाण्याच्या काच आहे का काय काय समजत नाही बघा. कचरा सगळा जमा झाला इथं पिशव्यांचा वगैरे. आता आपली होळी पुन्हा रिटर्न करतोय आपण. हे गावाची उघडी इथून गावातल्या पोरांच्या गाड्या चालल्या. हे बघा या लोकेशन मधून आपण आता पुन्हा रिटर्न जातोय माघारी. इथंच टाकल्या गाड्या तिकडे नाही टाकल्या गाड्या घ्यायचं. आता आपण पाठी मागे जातोय गाड्या टाकायला पुन्हा. तर आपण गाड्या रिटर्न घेतोय होळी. तर रिटर्न घेताना आपल्याला थोडे गचके लागतात दगडांचे. बघा इथं दगड आहेत दिसले का. पप्पूनी गाडा हातात घेतला. आपण रिटर्न चाललोय आता आपण. चांदण्यामध्ये दिसते आपल्याला आज सगळं. हा बघा अमावस्याचा चंद्र. एक डान्स होऊन जाऊ दे कली. टँगो टँगो कली टँगो 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 तिकडे तिकडे बघून. तर आता आपली होळी उलट्या दिशेने पुन्हा आपण पलटवली आहे गाड्या. पाणी आता भरलेलं आहे बऱ्यापैकी. आता आपल्याला अडथळा बहुतेक नाही येणार जाताना. तर आता आपण लोटणीच्या दिशेने रिटर्न आलो आणि इकडे मगाशी गाड्या टाकल्या आपण 2-3. आता या साईडला चाललो आपण गाड्या टाकायला. एकदम शांत वातावरणात आपण गाडी टाकतोय बघा. हा आपला कोळी मामा आदित्य. हा गाडा परफेक्ट एकदम गाडा आपण उडवला एकदम परफेक्ट मध्ये. आपला आदित्य कोळी. आज लकी चांपला आपण आणलाय तर बघूया किती चिंबोऱ्या भेटणार. इकडे बघ रे भावा जरा बोल काहीतरी. टँगो टँगो एक डान्स कर. टँगो 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 टँगो. खाली खाली जुने गाडा आपण टाकला. आपण आता वेगळ्याच एका लोकेशनला आलेलो आहे. एकदम छोट्याशा पलीमध्ये. आपले काठीने जाऊ शकत नाही होडी. तर आकाश चक्क पाण्यात उतरला आणि होडी खेचतोय बघा. एकदम मेहनतीचं काम आहे चिंबोऱ्या पकडणं म्हणजे. हे 2 कोली मामा इकडे बसलेत एकदम आरामात. आपल्या 5-6 गाड्या राहिलेत. तेच कर. आम्हाला तर आकाश गाड्या टाकायला जात आहे तिकडे. नंतर आपण होडी घेऊन जाऊ. तर आकाशने आता सगळे गाडे घेतले आणि तो चाललेला आहे गाड्या टाकायला पुढे. हा बघा एक एक करत गाड्या टाकून येतो. नंतर आम्हाला पुढे जायचं एकदम. चला आता तुम्हाला नंतर मी गाडे उचलताना व्हिडिओ दाखवतो. तर आकाश ज्या दिशेला गेला त्याच दिशेला आपण पुन्हा चाललो. पण आपला होडी चालक बदललेला आहे आणि पुढून आपल्याला आधार देतो हा लहान मुलगा आदित्य सलावकर. तो कली नावाने फेमस आहे गावात. बघा पद्धतशीर चिंबोऱ्याचं बिल बघा. हे बघा कडक असं बिल आहे चिंबोऱ्याचं. कडक आहे रे बाबा बिल कडक आहे. आपली होडी हळूहळू चालले एकदम छोट्याशा खाजनातून चालले बघा. वाह एक नंबर. आकाशने इथेच गाड्या टाकलेत त्याच्यावरून आम्ही आता होडी घेऊन चाललो. डायरेक्ट पुलात निघायची वार्ता चालू आहे आपली. पण नक्की पुलात जाते का रे कली. बहुतेक जाते. बघूया आपण कसं काय ते. पटापट जोर लाव जोर लाव. हे बघा मॅनग्रोव्ज कसे उगवलेले आहेत. हा कोणीतरी लावलेले आहेत. हे बघा मॅनग्रोव्ज फॉरेस्टवाल्यांनी लावलेत मॅनग्रोव्जची झाड आहे बघा. नंतर ते ठिकठिकाणी जाऊन ते लावणार कडक मध्ये. बघा आपल्याला काटेरी नाही पाहिजेत हे असेच पाहिजे. आता अशा प्रकारे आपला कली सुद्धा उतरलेला आहे पाण्यात. भिजला भिजला माणूस भिजला आपला. तर आता आपण गाड्या उचलणे सुरुवात करणार आहोत. तुमचा आवडता क्षण आता मी तुम्हाला दाखवत आहे. पहिलाच आपण गाडा उचलला हा आणि 2-2 छोटी चिंबोरे आलेले त्यांना सोडून देतो आता आम्ही. पहिल्या उचललीतला आपला आता दुसरा गाडा तुमच्या हाताला लागलेला आहे आणि चिंबोरा आलेला आहे ते पडलं. आपण गाड्या उचलायला अर्ध्यातून सुरुवात केली आहे. अर्धे गाड्या आपल्या पाठीच आहेत. ते आपण नंतर एक मोठे हे गाडे पुन्हा टाकायचे आपल्याला तेव्हा मग आपण हे करणार उचला. आता पहिले गाडे जेवढे आहेत तेवढे उचलून घेऊ. कोणत्या कोणत्या गाड्यांना चिंबोरे भेटते ते बघू पहिले नंतर काढू. आणि हा आपला आता तिसरा गाडा आपण उचलतोय.
मस्त चिंबोर आहे चांगला आहे चिंबोर चांगला दोन आले. चिंबोरी 2 खुबा होता ना रे चिंबोरी ते फेकून दे रे. मस्त साईज आली भेटलेली बघा चिंबोऱ्याची मस्त साईज भेटलेली आपल्या चिंबोऱ्याची एकदम. तर आता आपण 3 गाड्या उचललेत आपल्याला 2-3 चिंबोरे भेटलेले आहेत. तर आता आपला 4था गाडा आपण उचलायला जातोय. आपण आज एक्स्ट्रा माणूस आणलाय तर आम्हाला जरा बरं वाटतंय चिंबोऱ्या उचलायला. कलिंद्रनाथ टागोर आणि आपण हा गाडा उचलला आणि मस्त साईजचा असे आपल्याला चिंबोरी भेटलेले आहे बघा. चांगले चिंबोरे भेटलेला आहे आपल्याला. नवीन गाडा आहे आकाशचा आणि अशा प्रकारे थोडा गुंतलेला आहे चिंबोरा सुटला. गाडा आलेला आहे आपला इथे. अजून एक आवाजामुळे चिंबोरा पळणार नाही याची पूर्ण खात्री घेतली जाईल. आणि अशा तऱ्हेने मोठं चिंबोरा नाही बारीक चिंबोरा आहे आपण त्याला सोडतोय आणि गाडी उचलते. अशाच तऱ्हेने आपला बोटचा ऍक्सिडेंट होता वाचणार आहे. आणि हे काटे दोघांच्या पण हातापायाला बोचाला कलीच्या लागलेले आहेत. तर आता पुन्हा एकदा आपण गाड्याच्या लोकेशनला पोहोचलो आणि गाडा उचलतोय. पाणी काही जास्त भरलेलं नाही आणि सध्या बारीक चिंबोरीच येतात. पहिली उचलल्या त्यामुळे चिंबोऱ्या थोड्या कमी भेटतील असं आकाश आम्हाला अगोदरच बोलला होता. तर बघूया अजून किती चिंबोऱ्या भेटतात ते. कली आज काय आपला हात जगन्नाथ आहे की नाही भावा. तर आपण दुसऱ्या साईडला चालतोय आपल्या. अशा तऱ्हेने पाला जरा जमा करू काय हा नको ना पाला. आता दुसऱ्या साईडला झालो जिथे आपण पहिलेच गाडी टाकले होते तिकडे चाललोय आपण आता. तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये कली गाडी उचलताना दिसेल. सध्या आम्ही त्याला देत नाही कारण गाडा सुटला तर आम्हाला होडी पुन्हा पाठी घ्यायला नाकी न येते. जबरदस्त अशी बोटिंग चालू आहे आपली. एकदम मजा येते रात्रीच्या अंधारात बोटिंग करायला. फ्री मध्ये मजा घेतली जाते. तुम्ही जर नागाव बंदर वगैरे अक्षी बीच अलिबाग बीच वर्सोळी बीचला वगैरे फिरायला आलात तर तुमच्याकडून तुम्हाला जर बोटीत फिरायचं जरी झालं तरी तुम्हाला तिकीट भरून ते फिरावं लागणार आहे. आणि ते आपलं मस्त ते पण रात्रीच्या अंधारात आपण बोटीत फिरतोय एकदम मजेशीर. आपला आकाश मेहनत घेतोय आणि आम्ही फुल मजा करतोय रात्रीचे. पण जिथून होडी घेतल्या होत्या त्या लोकेशनला पोचलोय बघा. एक इथे एक होडी आहे. तर रात्रीचं चांदणं आहे त्यामुळे आपल्याला लाईटीची पण गरज नाही बघा. ही एक मोठी होडी आहे. कधीतरी याच्यात पण जाऊ आम्ही गाडी टाकायला. एकदम मोठं उद्यान असेल सकाळच्या टायमात तेव्हा जाऊ आम्ही. तर आपल्या आता गाड्या आपण कुठून टाकलेत ते मला पण नाही माहिती. आकाशला माहिती असेल. ते आपण गाड्या आता उचलणार आहोत थोड्या वेळाने. तर तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण होडी पुन्हा पाठी फिरवली आणि आपला आता गाडा उचलण्याचा प्रवास पुन्हा सुरू होत आहे. तर भाई आपण एक गाडा उचलतोय पहिला तिकडचा या साईडचा. तर आलेला आहे आपल्याला चिंबोर. मस्त मीडियम साईजचा चिंबोरा आपल्याला आलाय. 2 चिंबोरी होती एक बारीक होतं ते पडलं. आदित्यला घेऊन आलोय. आपल्याला आज लक आहे थोडं जास्तच लक आहे जरा. चिंबोरी भेटते आपल्याला. आणि तिथे अजून एक गाडा एक आलेला आहे जवळपास आपल्या. तर पप्पूचं लक्ष नाही आहे तर लवकर गाडा घे आणि उचल. मस्त टिवरात टाकलेला आहे आकाशने गाडा. कुठे गेला गाडा. हा बघा आला. माझा गाडा आहे हा गाडा. आकाश घे 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 घे. हा गाडा आपल्यापासून सुटलेला आहे आता. तर आकाशच आता गाडा उचलेल बहुतेक. सोड धर धर धर. तर आपल्याला पुन्हा होडी तिथपर्यंत नाही ना. तिथपर्यंत जरा होडी गाडा उचलेपर्यंत. आणि ती काठी ठेव. काठी माझ्या इथे असं पण आहे का. आपला गाडा राहिला तर आपल्याला पुन्हा एकदम मेहनत घ्यायला लागते. तर अशा तऱ्हेने आपला गाडा उचलायचा राहिलेला. याच गाड्यात मला वाटतं. अरे वा मस्त चिंबोरा आलेला आहे बारीक सारीक. मीडियम साईजचा चिंबोरा आहे. कली घे घे. हे बघ चिंबोरा. एक गाडा राहिला त्यामुळे आपल्याला पूर्णपणे वांदे झालेले आहेत आपले. हे करायचे पूर्णतः. आता पुन्हा गोल राऊंड मारायला लागलेला आहे चिंबोरा पकडण्यासाठी आपल्याला. पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू होत आहे. मस्त अशा लोकेशन मध्ये. आकाशचा आयफोन वाजला आता. हा बघा एक मोठा झाड आहे. एवढे मोठे झाड तर एखाद्या फळाचे पण नसतात. काही फळांचे. हरारीचा माहौल एकदम. आज अमावस में सॉरी पूर्णिमा में इधर अमावस का चांद आया है देखो. हे चांद. ओ भाई 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 झाडीत घेतला आपल्याला भाई. तर आपला आता इकडे गाडा आलाय. पप्पू एकदम हे सर्रार मध्ये गाडा उचलायचा आपल्याला. आणि ह्याच्यात आलेला आहे चिंबोर आपल्याला.
नाही आलेला आहे चिंबोर. पहिली उचलणी आहे त्यामुळे फेल जाऊ शकते. पहिली उचलणी आपल्याला आता पुढच्या गाड्या आपल्याला उचलायच्या आहेत. तर या थर्रार प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा आपली होडीची इथून आपण एंट्री केली होती या होडीच्या इथून. तर आपला अजून एक गाडा आहे इथे. आकाश हा गाडा गेला 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 बहुतेक गेला गाडा बहुतेक. आपला गाडा गाडा काठीने घे ना. काठीने घे ते बोल इकडं. मला नाही भेटणार तो. काठीने घे ना. आकाशात हा गाडा उचलते. आकाशचा फेवरेट गाडा आहे. होडीवाला आलेला आहे चिंबोऱ्यांना परत एक अजून. कारण आपण अजून एक आपला गाडा उचलतोय. नाही फसवलेला आहे या कागदाने आपल्याला. पुढे आपला गाडा आहे. आता येतोय गाडा येतोय. भावा बोल काहीतरी. भेटला चिंबोरा. अजून एक आपला गाडा मस्त पैकी. बघूया काय काढतोय पप्पू. एकदम टिवराच्या मेरेला हा गाडा. आणि चिंबोर थोडस छोट आलेला आहे. एक घेऊ नको बारीक. अशा तऱ्हेने चिंबोर सोड. त्याला चिंबोऱ्याला पाण्यात टाकतोय आपण आता. पुढे गाडा आलेला आहे जवळपास. हा बघा हा एक आपला गाडा आहे इथे जवळपास. अरे वा अरे वा. दोन छोटी छोटी चिंबोरी त्यात पडलं. छोटं चिंबोर. हा चालेल आपल्याला गाडाचं चिंबोरा. तऱ्हेने आज पाण्याला वाहूट पण खूप आहे त्यामुळे आपल्याला गाडा उचलताना थोडे प्रॉब्लेम होत आहेत. आपली होडी डागमुग घालते त्यामुळे लोकेशनला परत बरोबर पोचता नाही. तर अजून एक गाडा आपण उचलतोय आणि ही चिंबोरी नाही. पहिल्या उचलणीला आपल्याला फेल जात आहेत बरेचसे गाड्या आपले. आपला गाडा जवळ येतो. अशा तऱ्हेने या गाड्यात आपल्याला चिंबोरा नक्कीच येणार आहे बहुतेक. चिंबोरा तर नाही आलंय पडलं ते. आणि अजून काहीतरी घाण आलेली आहे. आणि इकडे एका उजेडात आहे ना एक कोली मामा आलेला आहे आपल्या पाठोपाठ. तो पण गाडी टाकायला आलाय. त्याला बोलू आता इकडे येऊ नको बाबा. हा डोसला आला आपल्या गाड्याला. आहे का गाडा इथं. तर आपला एकदम मेराला गाडा टाकलेला आपण. तर आता मोठी खानकाडच येणार आहे बहुतेक याच्यात. दोन चिंबोऱ्या भाई. मीडियम साईजच्या. 3 आहेत का 2 आहेत काय समजत नाही. लाल दांड्याचा एक चिंबोरा बघा. एक नंबर. दोन चिंबोऱ्या माझ्या गाड्यात आलेल्या आहेत कडक मध्ये. एक दांडा आणि एक कुर्ली जोडपा आलेला भाई. जोडपा झंगाट. वा कली कसं होतं झंगाट. ताई अजून एक गाडा आलाय. हा पण मेरला. इथे पण तशीच चिंबोरी भेटली पाहिजे. आता म्हणजे अगोदरच्या गाड्यात झंगाट आले. या गाड्यात आपल्याला चिंबोर आलेला आहे. छोटस आलंय. आपल्या कामापुरतं आहेत चिंबोरी. बस. हा गाडा आपला एकदम पाण्यात आहे. आता पप्पूचा हात पोचला तर लवकरच बरा होईल. आता वांदे होतील गाड्या उचलायचे. अशा तऱ्हेने पप्पूचा हात पोचलाय. आणि याच्यात मस्त अशी कुर्ली का दांडा काय आला. दांडा आलेला आहे बघा. मस्त साईजचा दांडा आलेला आपल्याला. मीडियम साईजचा दांडा आहे. मीडियम साईजचा दांडा आपल्याला भेटलेला आहे. हा सोड आपला गाडा येताना घेऊ. आपला एक गाडा राहिला इथं. नंतर येताना आपण उचलू. अरे भेटला. आपण गावाकडच्या लोटणीजवळ पोहोचलेला आहे उघडीजवळ. तर आपला गाडा उचलतोय पप्पू. याच्यात पण चिंबोरा आलेला आहे. मीडियम साईजचा दांडा. अशा तऱ्हेने गाडा घेतला आपण आपल्या जवळ. चिंबोरा आपलं मगासपासून अटकलेलं आहे. ते काही निघत नाही बाबा. इकडे दगडांचा प्रवास आहे थरथराट. इथे गाडा टाकायला होता आकाशात मग. हा चालत टाकला असता ना गाडा आपण मगाशी. तर आपण गावाकडच्या उघडी जवळ आलोय बघा. एकदम भन्नाट अशा लोकेशन मध्ये माणसं चालले. ये बाबा. हे बघ उलट्या दिशेने आपण गाडा उचलतो. आणि मस्त असं चिंबोरा आलेला आहे बहुतेक. असं वजनावरून वाटलं होतं पण असं नाही आलं. इकडे आतमध्ये पाणी चाललंय पलीला. उद्या रात्री सकाळी मी प्लॅन करतोय गाड्या टाकायचा.
तर चला बाय बाय. गावाकडच्या उघडीवरून आपण चाललोय आता पुढच्या दिशेला. आपला एक गाडा आहे तो आपण उचलू रस्त्यात. पण राहिलेल्या गाड्यात आपल्याला एक मीडियम असा चिंबोरा आलेला आहे बघा. गाडा उचलताना माझं लक्ष नव्हता. तर आपल्या पुढे गाड्या आहेत त्या आपण नंतर उचलूया. सध्या आपण पाला घेतोय इथं. चिंबोऱ्यांची फोडाफोड नको व्हायला म्हणून तुम्हाला माहितीच आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाला कशाला लागतो ते. तर अशा तऱ्हेने आपण इथे पाला घेतोय चिंबोऱ्यांसाठी. मोठा मोठा पाला आहे. पाला घेतोय आपण आता. आता गाड्या उचलायचे आहेत का रे? काय टाकायचे आहेत पहिले? ठीक आहे. आपली नवीन गाडी आलेली आहे मस्त असं चिंबोर. दोन चिंबोरी आणि घाण. ए बारीक आहे काय नको रे. तर अजून एक आपला गाडा कली सोबत आपण आज आलोय चिंबोऱ्यांना. कलीला घरी शोधत असतील पण काय माहिती आता. सांगून ना आला बिचारा तो. वा. आणि अशा तऱ्हेने एक चिंबोरा आलेला आहे मीडियम साईजचा गाड्याला. पडलं एवढं काढा फाटलाय. कोणाचा आहे? घे चिंबोरा घे. अरे बाबा कधीला चिंबोरा घेतो की नाही. वा. अजून एक चिंबोरा गाड्यात आलेला आहे मीडियम साईजचा चिंबोरा. हा चिंबोरा आपला इथे पडलेला आहे बघा. अजून एक गाड्यात चिंबोरा आलेला आहे आपल्याला. तर गुंताला आल्यावर टाकत आहे चिंबोरा बघ. हा टाकतोय घे बरोबर. टेन्शन काय इकडे चिंबोराच आहे. अशा तऱ्हेने कलीने हुशारी दाखवून त्याला आतमध्ये टाकलेला आहे आपल्या अख्खीमध्ये. अख्खी बोलतात या जाळीला पूर्ण आहे ती. पाईपापासून बनवलेली आहे जी पाण्यात सुद्धा तरंगू शकते. असं आपण टिवराच्या मेरेला आपला मस्त या भन्नाट लोकेशनमध्ये आपण आल्याने आपला हा एक गाडा आता येत आहे इथे. पप्पू अशा तऱ्हेने हा गाडा उचलणार एकदम तुम्हाला लोकेशन दाखवतो. गाड्याला अडकलेली आहे पिशवी. गाड्यात अडकलेला आहे चिंबोरा. बहुतेक आलेला चिंबोरा सुद्धा पडलेला आहे गाड्यातून. आणि मोठी अशी पिशवी अडकलेली आहे बघा. आपला चिंबोरा पण गेलेला आहे त्याच्यातून. एकदम टाटीवटीच्या काटेरी वनात पप्पू लपून एकदम येतोय बाहेर. आपल्याला होडी चालवण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे कारण पाणी एकदम वेगाने भरते. आपल्याला या छोट्याशा चरीमध्ये एक छोटीशी पल आहे ती गाठायची आहे. ती पळ आपल्याला आता त्या पलीमध्ये आपण जाऊ. इकडे बघूया वरच्यावर चिंबोरे दिसते काय बरोबर काही दिसत नाही. अशा तऱ्हेने आपण त्याच्यात आलेलो आहोत. अशा तऱ्हेने आपण आपला पहिला गाडा उचलण्यासाठी जाणारच आहोत. आपण एकदम काटेरी झोडपात आलोय. अशा तऱ्हेने एकदम वाकून आपल्याला आपल्या गाडे उचलायचे. आपला गाडा इथे आलेला आहे अजून एक. तर बघूया एकदम भन्नाट लोकेशन मध्ये आपला गाडा. आणि ही चिंबोरी आलेली आहे बघा. चिंबोरी आलेली आहे एकदम आतमध्ये घुसवलेली आहे बघा झाडा झुडपांमध्ये. आणि आपल्याला मस्त अशी चिंबोरी भेटलेली आहे. पुन्हा आपण लोकेशन मध्ये जाणार आहोत. आतमध्ये आपले 5-6 गाड्या आहेत त्या आपल्याला उचलायच्या आहेत. तर आता बघूया एकदम मोठा चिंबोऱ्या अशी आपण मोठी मोठी बिलं बघितली होती. आणि आपण वाट बघतोय आपल्या एकदम मोठ्या अशा चिंबोऱ्याची. आपल्याला कधी भेटतं असं बघूया. तर एकदम झाडाझुडपाच्या समोर तुम्हाला लाईट दिसते. ते काय चालणार नाही. ते पोलाची लाईट आहे तिकडे. रोड चाललेला आहे बघा. एकदम दाटी वाटीतून एकदम चाललोय एकदम मध्ये आपण. आता माझ्या काटे लागता राहिलेत. आणि आपला गाडा जवळच येत आहे बरोबर मधोमध. तसा बसून पप्पू गाडा उचलला पटापट. पप्पूने एकदम शान मध्ये आपला गाडा उचललेला आहे. आणि गाड्यामध्ये कोण गाड्यामध्ये चिंबोरा आपला आलेला आहे. मोबाईल पडता आपला राहिलेला आहे. टाकायचं इथं कसं काय टाकतेस तर टाक. टाक मी टाकतो नको. हा तुला पहिला गाडा आपण टाकलेला आहे इथे. एक पुन्हा आपल्या उचलण्यासाठी सुरुवात आपण करणार आहोत. दुसरा गाडा असा राहतो मी आता मी उभा राहिलेलो आहे. पप्पू पण उभा राहिला गाड्या उचलायला. काटेरी झुडप लागतील म्हणून आम्ही उभे राहिलोय. एकदम टिवरामध्ये पाणी आलेलं आहे. आणि हा चिंबोरे 2-2 चिंबोरी 3-3 चिंबोरी एका गाड्यात बघा. 3-3 चिंबोरे आलेले आपल्याला. वा. पहिलीच्या पण एक पडला चिंबोर.
चिंबोऱ्याला आकाश इकडे गाडा टाकायला गेल्या वरती. नंतर आपल्याला पाणी येणार आहे या होडीमध्ये. वा, आकाशने एक गाडा टाकला इथे. आपला आता दुसरा गाडा पडला इथे आणि याच्यात 3 चिंबोरे आलेले. एक खाली पडले, हे बघा हे चिंबोरे खाली पडले. मस्त साईजचं चिंबोर आहे आणि अशा तऱ्हेने पडायला होते. इथे 2 चिंबोरी टाकली का याच्यात? आणि तिसरा चिंबोर मी जर प्रयत्न करतो उचलायचा. थांब थांब थांब, घे घे. हा घे. कलीने एकदम आयडिया वापरून चिंबोर पकडलेला आहे आणि आपल्या जाळ्यात अडकलेला आहे चिंबोर. वाह, क्या जगह पे आए. एक गाड़ी में 3 चिंबोरे अपने को मिले है भाई लोग. ये देखो. दे गाड़ा दे. अशा तऱ्हेने गाडा टाका आणि दुसरा गाडा उचल असं बोलते मी. इकडे दे, इकडे दे, इकडे दे गाडा दे. तसाच दे, कली दे. दे आकाश टाकल दे. आकाश आणि मस्त पैकी आपल्याला एक मीडियम साईजचा चिंबोर आलेला आहे. दांडा त्याच्यात पडलो होती काय होते. चिंबोरा आपल्याला भेटलेला आहे. इकडे गाडा टाकायचा विचार आहे आकाश बहुतेक. गाडा टाकला का गाडा? इथे टाकलास गाडा देऊन ठेव, गाडा देऊन ठेव. घेऊन ठेव आकाश, घेऊन ठेव. हे आकाशलाच गाडी टाकू दे फक्त. माझ्याकडे दे नीट हे करून एकदम. मनात आलेला दिसते तुम्हाला गाड्याचा फुटबॉल दिसला असेल थर्माकोल. आता आपण गाडा उचलणार आहोत इथे. पुन्हा गाडा उचललाय. गाड्यात 2-2 चिंबोरे आलेले आहेत. आपल्याला पुन्हा एकदा आपला चांगला लक आहे. आपण ज्या चरीमध्ये आलो तिथे आपल्याला 2-2 चिंबोरे भेटतात. साईज एवढी मोठी नाही पण मीडियम साईजचे 2 चिंबोरे भेटलेले आहेत आपल्याला. एक कुठे पडलं रे? एक पायाच्या इथं चिंबोरे पडले बापूच्या. मस्त आपली पोटली पण भरलेले आहेत चिंबोऱ्या प्लस आपले झाडाझुलपा. अशा तऱ्हेने आकाशने वरच्या वर एक गाडा टाकलाय. पिवळ्यामध्ये घुसतील ना चिंबोरी. आता पाणी वरती चढायला लागलं तसं. अजून एक पुढे आपला गाडा आहे बघ. तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती नाही, आता दिसेल थोड्या वेळाने. तर ह्या एकदम छोट्याशा पलीतून मगाशी आम्ही थोडी अडकत आमची आली होती. तर इथून निघतोय. एक गाडा देऊन ठेव बघू इकडे. लाल लाल चिंबोरा बघ बघू. असं दाखव. वा, याला बोलतात चिंबोरा बाई. ये टाक 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 गाडा देऊन ठेव. आपला गाडा आता आपण उचलतोय इथे. आणि या गाड्यात मोठं असं चिंबोर तर नाही पण मीडियम साईजचं चिंबोर नक्कीच आलेलं आपल्याला. तर ते चिंबोर आता आपण आपल्या चिंबोर छोटा आहे सोडून देतो काय पडलं ते गाडा दे. तर आता आपण आपल्या दुसऱ्या उचलणीला सुरुवात करत आहोत. तर गाड्या आपण अगोदर या पलीच्या मेराला टाकलेल्या आहेत. ते आपण गाड्या आता उचलायला चाललोय हळूहळू. गाड्याचे थर्माकोल दिसतील त्यानुसार आपण ते गाडी उचलू. असे रात्रीचे खूप वाजलेत. चंद्र पण डोक्यावर आलेला आहे बघा. आपला गाडा आता जवळ आलेला आहे. आणि पहिल्याच गाड्यात पुढे आहे गाडा पुढे आहे बघू. पहिल्याच गाड्यात कडक असं चिंबोर आलेला आहे. एक दांडा एकदम बिग साईजचा दांडा आपल्याला भेटलेला आहे. हा बघा एकदम बिग साईजचा दांडा आहे जबरदस्त असा. आणि साईज आपल्याला आता भेटलीच पाहिजे काय पण. हे पप्पा इकडे गाडा ठेवला आहे आकाशने ठेवल्यावर. हे आहेत ते काय बोलतात झाडं लावलेली आहेत तिथे. ती झाडं लावलेली जगवायला ते लावले. कुठे पडली? हा पकडली की आकाश कुठे टाकतो. आपण इथं गाडा टाकणार आहोत. मस्त चिंबर आले ना बाबा. बाहेर येतील बघ चिंबोरे. पण एकदम अवघड प्रवासात आपला गाडा आता दिसतोय इथे कुठेतरी आहे. गाडा आलेला आहे एकदम पोपच्यामध्ये आहे. पाणी पूर्ण भरले की नाही ते पण नाही माहिती अजून. कोणत्या साईडला गाडा आहे बघ. या साईडला गाडा आहे. बहुतेक चिंबोरं पण पळायला असेल बहुतेक. आलेला आहे चिंबोरं अशा तऱ्हेने. मस्त बिग साईजचा आपल्याला दांडा पुन्हा एकदा आलेला आहे. मीडियम साईजपेक्षा मोठाच आहे. हा बघा ही साईज कडक. पुन्हा एकदा गाडा आपण या साईडला. हा
मी काय बोलते आता संपला गाडा जायचं वर तिकडच ना. हलवली बोट फुटती आपडी बघ एवढे मोठे खाली आली. बघूया अजून किती गाड्या आहेत त्या आपल्या इकडे या नदीमध्ये. छोट्याशा नदीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आई चिंबोर काढ अजून मोठी सध्या 1-2 भेटलेत आपल्याला मोठी. बघ इकडनं इकडे आपला गाडा आलेला इकडे भावा बघ पायाखाली. गाडा कुठं आहे तो? आकाश उचल. आता तरी आपला गाडा आलेला आहे या लोकेशन मध्ये. पप्पूला हातला पप्पू तिथं आहे नाही उचल. बरं पण गेला असेल. बरोबर गेलेले थोडी चिंबोऱ्याला आवाज नसेल येत. आला तुझी उतरू उचल उचल उतरू तिकडं आहे गाडा. चल हल्ला 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 हल्ला. बाबा मीडियम साईजचं आलंय चिंबोरा. सध्या पलीला येत ना म्हणून गाडी खाली उतरून टाकायला लागतात. घास पण नेला एक चिंबोराने. तर आता आपण शेवटच्या उचलणीला सुरुवात करतोय. ही आपली शेवटची उचलणी आहे. जवळपास आपल्याला अर्धा तास जास्तच जाईल उचलणीला. आपण आपला पहिलाच गाडा उचलतोय इथे. एकदम पाण्यालगत आलेला एकदम फास्ट मध्ये उचल बघू. आणि आत्ताच टाकलेला गाडा त्यामुळे याच्यात चिंबोरा नसतं. आपण गाडाच आहे का रे? बघ आपला जुनाच आहे बघ इथल्या इथं. याच्यात चिंबोरा आलेला आहे बघा. मी स्वतः गाडा उचललाय आणि हे चिंबोरा आलेला आहे याच्यात. टाकतो चिंबोरा इथं अगोदरच होता काय तो? आपण उचलला नव्हता ना. पोपला मुला दिसला नव्हता. पोपला कसली तुला एक गाडा आहे आता इथे. अजून एक काठी देतोच माझ्याकडे. नीट कर त्याला जरा. काढला चिंबोरा आहे आपला गाडा. मेल्यात आलेला हा चिंबोरा नाही. टाकलेला गाडा. आपल्याला कोणतरी फोन करून डिस्टर्ब करतोय. कोले मामा. आपण आपला चौथा गाडा उचलतोय. ही आपली शेवटची उचलणी आहे. तुम्हाला सांगून ठेवतोय. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. याच्यात आलेला एक मीडियम साईजचं चिंबोरा. एक छोटा चिंबोरा आणि एक मोठा चिंबोरा. छोटं टाकून देस रे बाबा. आता घरी एवढी नको चालू. चिंबोऱ्याची साईज जाऊ दे. आता बारक्या चिंबोऱ्याला सोडते हो तुझा. अरे पडला. आपला सोडला आपण त्या चिंबोऱ्याला. तर आपला एक अजून एक गाडा इकडे. आपल्या गाड्यात आलेला आहे मोठा असं चिंबोरा. 2 चिंबोरे आलेले आहेत. एक बारकाने एक घेऊ शकतोस आकाश. जीवदान दिलेलं आहे. मोठ्या चिंबोऱ्याला पण जीवदान दिलं आकाशने. दोन्ही पण चिंबोरे आपण सोडलेले आहेत. कितवा गाडा रे हा? 5वा. टोटल 32 आहेत ना गाड्या आपले. 5वा गाडा आता आपण उचलला. लग्न आहे ना.
आपण आपला 7वा गाडा उचलणार आहोत. आपण आपला 7वा गाडा उचलणार आहोत. तेवढ्यात आपला चिंबोर पळून सुद्धा जाऊ शकतं भाईनं. 7वा गाडा अजून पाण्यातच आहे. ही मंडळी आता त्रस्त झालेली आहे, त्यांना घरी जायचं आहे. कलीला आमच्या झोप आलेली आहे, काय बोलतच नाही तो बिचारा. थंडवलाय तो शाप. वापस बोल भाई. आपला 7वा गाडा आणि मोठी खनकाड येणार आहे असं वाटते. आवाज आणि चिंबोर गेला. फेकू नको हे पाटा पैसा आता गाड्या असतील पण मी मस्त अशा लोकेशनला आपण पोचलेलो आहोत. तिथे आपला ब्रिज आहे, तिकडे झाड आहे. मान अटकलेली आहे माझी. डोंगर कुठे आहे रे? डोंगर पण आहे, चालण्याचं आहे. चंद्राच्या प्रकाशात डोंगर पण दिसतो आणि आपला गाडा इकडे पाण्यातच आहे. इकडे गाडा नाही. एकदम थर्रार कसा प्रवास आहे आपला जोडीचा. गाडा उचललेला आहे पप्पूनी. गाड्यात चिंबोरं नाही आलेलं आहे कारण पलीला गाडा टाकलेला आहे तो आपण, त्यामुळे चिंबोरं नाही आले. पुढे अजून एक पप्पूल दिसतंय आपल्याला. पटापट पटापट पप्पू. त्या तऱ्हेने आपण करकरीत काट्यांच्या सोडपांमधून चालत आहे. आणि आपला हा 8वा गाडा. आता आपण 9व्या गाड्याच्या दिशेला चाललेलो आहोत. 9वा गाडा उचलूया आता आपला. 9व्या गाड्यात तरी एकदम भारी चिंबोर येईल असं मला वाटतंय. आणि कडक अशी कुर्ली पहिली चाललेली आहे आपल्याला. मोठं चिंबोर आहे, दांडा आहे तो. बाबा माझा मोबाईल फोडशी. काय आहे कसला आप्पा इथं ठेवलाय? जे बसून येतात ना गाडी टाकायला, हा उभे राहून ते याच्यात बसतात आणि गाडी टाकतात. ते इथं ठेवलंय सामान ते जपून ठेवतो बाबा. तर लोकेशन चुकीचे आहे आणि अशा तऱ्हेने मोबाईलची घातली असते आकाशने. तर आता आपण आपला 10वा गाडा उचलणार आहोत. तुला जायला नाही जमलेला आहे. चिंबोर निष्ठून पण जाऊ शकते एकाच वेळेला. तर आपला 9वा गाडा आहे. हा गाडा कुठे आहे? कली कली आपला दाखवतो काय चालवा आहे तो. आणि कलच्या हातात कडक असा चिंबोर निष्ठून गेलेला आहे. 9वा गाडा आपला कलीने फेल घालवलेला आहे. इकडे बघ आईला नुसला चिखलाने वाकलेलं दिसते बघ. करायला लागेल वाटतं. आपला 11वा गाडा आहे. 11व्या गाड्यात आलेला आहे चिंबोर. छोटा फेकून देस. छोट्या चिंबोराला आपण जीवनदान देतोय. आपला अजून एक गाडा आपण उचलतो आता एकदम थरथराट लोकेशन मध्ये. मीडियम साईजचा चिंबोरा आपल्याला भेटलेला आहे. हे बघा एक आपला गाडा आता आकाश उचलणार आहे. इथे आकाशला बरोबर माहिती आहेत कुठे कुठे गाड्या आहेत. आणि मोठा असा चिंबोरा येणार आहे आणि आलेला आहे चिंबोरा. मस्त साईजचा दांडा आलेला आहे. अशा साईजचे भेटले तरी चालतील रे आम्हाला. बास हे कली तो पोपुले कुंडालून ठेव. अजून एक आपला गाडा आपण उचलायला चाललो. एकदम टिवरामध्ये आलेलो गाड्या उचलायला. आणि गाडा अजून चिंबोर पडलेला आहे असं मला वाटतंय. आपल्या इथे गाडा आलेला आहे बरोबर. हा बघा नाही आलेलं आहे. आपलं पप्पू पाण्यात उतरून जातोय. खड्डा बिड्डा चेक कर बाबा.
बस. आणि एकदम खनकाड काढून ये. तुम्हाला दिसतोय तो बघा व्हाईट कलरचा थर्माकोल. आकाश पण आता तिकडे टाकतोय आपली थोडी. एकदम आवाज हलक्या ह्याच्यात चिंबोरा काढण्याचा प्रयत्न. घेसेल लवकर. आणि अशी मोठासा चिंबोरा नाही लागलेला आहे आपल्याला. पुन्हा एकदा पप्पू पाण्यात झाला. चा पटापटचा दिसला काय भोपूल? मी शोध तू जरा लाईट मारून भोपूल तिकडे नंतर. मी दिसतो आपल्याला दिसतो काय गेला तिकडे मोठी अशी खानकाड काढायला. आणि अशा तऱ्हेने चिंबोरा बारीक आलेला टाकून देस. चिंबोराची गाडा इकडे आहे. कुठे गाडा? हा माझाच गाडा आहे बहुतेक. गाडा आता कोण उचलणार आहे बघूया. कशात उचलतो? चिंबोरच नाही भेटत आहे आम्हाला. आपला काढा आपण उचलणार जाणार आहोत. पाणीच नाही तेवढे भरले जास्त. आणि आलेला आहे चिंबोर बारकस जीवदान दिलेलं आपण. मोठ्या साईजची कुर्ली आपल्याला आता आलेली आहे बघा गाड्यामध्ये. आपला 21वा गाडा कडक अशा अंड्याने भरलेली कुर्ली आहे बघा. आपला 22वा गाडा आपण उचलतोय. 22व्या गाड्यात आपल्याला काहीच भेटलेलं नाही. हा आपले 2 गाड्या आहेत बहुतेक. एकदम दाटीवटीच्या ह्याच्यातून गाडी आपली ओढी चालू आहे. हा चल भाई आला एक गाडा आला. कडा कसं चिंबोरा काढ पडतो. पडलं चिंबोर पडलं. चिंबोर पडलं. घे चल गुल ठेव चल तसं. तो आता येईल तो गुलपाट मग गाडा. 23वा गाडा आपला. एका गाड्यात आपल्याला काय भेटते ते बघूया. अशा तऱ्हेने वा एक छोटा चिंबोरा आहे त्याला आपण जीवदान देतोय. आपल्याला एका गाड्यात काय भेटते ते बघूया. काय नाही रे आपल्याला आली आहे कुर्ली 27व्या गाड्यात. आपले शेवटला 3-4 गाड्या राहिलेत. बघूया या गाड्यात काय ते मस्त असा चिंबोरा आलेला आहे. वा दांडे जास्त आहेत तरी कुर्ल्या भरपूर कमी आहेत. दांड्यांवर समाधान मानावं लागतं. डुक्केच डुक्के आहेत. 32वा आहे ना. एक अजून एक गाडा. आता बघूया काय येतं या गाड्यामध्ये. आणि आदित्याला आलेली आहे झोप. बिचारा कंटाळला. कधी घरी जाते असं त्याला होते. एक उडी मारूनच जा पाण्यात. चिखल लागलेलं आहे सर्व अंगाला. अशा तऱ्हेने आलेला आहे मोठी खानकाड आलेला आहे. दांडा मीडियम साईजचा दांडा आलेला आहे. वा चिंबोऱ्यामध्ये अजून एक भर. उद्या सकाळी चिंबोऱ्यानं जावंच लागेल बहुतेक. त्याला पाहिजे ती साईज भेटत नाही आहे. चला आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे आपल्या घरच्या दिशेला. शेवटचे 1-2 गाड्या राहिल्या. 2-3 किती गाड्या राहिले माझा गाडा असेल एक. दोन्ही गाड्या माझेच आहेत वाटतं. आता उशीर आहेत. सत्तरेने आपला थरथराट होता तो प्रवास आता संपण्यावर येत आहे. बघूया आता उद्या किती चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत ते दाखवतो मी तुम्हाला नंतर. आता शेवटचे 2 गाड्या राहिलेत बहुतेक आपले. बरोबर ना? आहेत अजून. शेवटचे 2 गाडे तिकडं त्या साईडला आतमध्ये गेलेला असतो. माबा माझेच 2 गाड्या आहेत भावा राहिलेले. आज मला वाटते कुर्बानी द्यावी लागेल माझ्या गाड्याची. हाय एक गाडा दिसलेला आहे पप्पूला एक गाडा दिसलेला आहे. आणि माझ्या गाड्यात बघूया आता काय मोठं चिंबोरे येते की नाही. ते घास पलवून नेले रे सगळे. गाडी की झाली बघ पुढं गाडी नसेल.
एक तो आहे ना तिकडं, संपले गाडीचे. पुढं असला अजून एक गाडा आहे, तुम्हाला दाखवतो त्या गाड्यात काय आहे ते. तर आता मी तुम्हाला उद्या पुन्हा एकदा दाखवणार आहे किती आपल्याला चिंबोऱ्या भेटल्यात. तर तुम्हाला आता सगळ्यांना मी टाटा आणि बाय बाय करतोय. कली बाय बाय कर सर्वांना. आता तुम्हाला मी उद्या चिंबोऱ्या किती भेटल्या ते दाखवतो.